आपलं नाव काय आहे? नितीन राठोड, आपलं कुठलं गाव आहे? देऊळगाव कोळ. आणि आपण इथं किती वर्षापासून राहता? म्हणजे काय आता मूळ मी गाव आहे? लहानचा मोठं देऊळगाव कोळ मध्येच झालो. आपलं मूळ गाव हेच आहे. हो, देऊळगाव कोळ. मग आपला व्यवसाय वगैरे कसं आहे? शेती शेती शेती. हो, आपलं आम्ही म्हणजे पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. पूर्वजापासून आपलं म्हणजे हो, व्यवसाय हा शेती व्यवसाय असतो. वडिलोपार्जित आमची शेतीची. शेती व्यवसाय आहे. अच्छा अच्छा. मग आता ह्या वर्षी शेतीचं म्हणजे आपला कसं बजेट आहे, काय आहे? शेतीचं बजेट म्हणजे पूर्ण कोलमडलेलं आहे. सरकार आम्हाला काही पीक विमा देत नाही, नुसतं आश्वासनं देऊ राहिलंय. त्याच्यानंतर तारीख पे तारीख चालू आहे. पाऊस पडला, हे पावसाने जे पावसाने तुमचं काही नुकसान वगैरे झालेलं आहे खूप का? कसं नुकसान काय? झालं आमचं. आता शेती आता तुम्हाला दाखवली असते. आता तुम्ही शेतात जर चालले तर चला तुम्हाला दाखवतो मी. पूर्ण येलो मोजॅक आलेला आहे सोयाबीनवरती. आणि कवडी मोलानं सोयाबीनला आम्हाला भाव भेटू राहिला आहे. सोयाबीनला शासन हमी भाव एक तर क्लिअर करत नाही आहे, काही नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही खूप हवालदिल झालेलो आहे. यांचं म्हणणं आहे की जे सोयाबीन